विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष विधानसभेच्या 15 जागा लढवणार आहे। मुंबईत कोल्हापूर जिल्ह्यातील स्थायिक झालेल्या नागरिकांचा मेळावा आयोजित केला होता। त्यानंतर कोरे यांनी ही माहिती दिली। आघाडी तसंच महायुती यापैकी कोणासोबतही जाण्याचा तुर्तास विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। जनसुराज्य पक्षाचे सध्याच्या विधानसभेत 2 आमदार आहेत। जनसुराज्य पक्ष येत्या विधानसभेमध्ये काय भूमिका घेणार आहे? आपल्या समोर विनय कोरे आहेत। सर, तुमची भूमिका काय आहे? कारण की प्रत्येक जे छोटे मोठे पक्ष आहेत कुठे ना कुठेतरी आघाडी समोर जात आहेत, युती बरोबर जात आहेत। आपली भूमिका काय? एकूण किती जागा निवडणूक लढवणार आहे आणि कुणाबरोबर जाणार आहात? जनसुराज्य शक्ती पक्ष हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आणि प्रामुख्याने आर्थिक न्याय मिळाला तरच सामाजिक न्याय मिळू शकतो या तत्वावर विश्वास ठेवून काम करणारा पक्ष आहे। 2004 साली हा पक्ष स्थापन झाला। महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यावेळेपासून या पक्षाचं अस्तित्व आहे। प्रामुख्याने कोल्हापूर जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रातले काही विभाग, मराठवाड्यातले काही विभाग अशा ठिकाणी ह्या वेळेला ही निवडणूक आम्ही लढवायचं ठरवलंय। सर, पण आपण ही भूमिका स्पष्ट करत नाही की आपण कुणावर जाणार की स्वतंत्र लढणार। दुसरी गोष्ट, किती जागा लढवणार? साधारण 15च्या दरम्यान जागा ह्यावेळच्या विधानसभेत आपण लढवायचा निर्णय घेतलाय। तुम्हाला मगाशीच म्हणलो की प्रमुख पक्षांचे निर्णय न झाल्यामुळं महाराष्ट्रातल्या स्थानिक पक्षांची आघाडी करायची का किंवा स्वतंत्र पुढे जायचं याच्या बाबतीत अजून अंतिम निर्णयापर्यंत आम्ही आलेलो नाही। मुंबईत निवडणूक लढवणार नाही, पण राज्यामध्ये मात्र साधारणतः 15 जागा पक्ष निवडणूक लढवणार आहे। विशेष म्हणजे आघाडी असो किंवा महायुती असो यांच्यासोबत तुर्तास तरी जाण्याची भूमिका नसल्याचं स्पष्ट केली जाते। विशेष म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत मनसेबाबत काय भूमिका असेल हे मात्र अद्यापही स्पष्ट चित्र दिसलेलं नाही आहे। चर्चा करू अशी भूमिका त्यांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।